आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्टिव्ह मोडवर आहेत। फडणवीस 3 दिवस नागपुरात तळ ठोकून आहेत। लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांचं कमी झालेलं मताधिक्य भरून काढण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे। फडणवीस दक्षिण पश्चिम मतदारसंघ पिंजून काढतायत, नागरिकांशी संवाद साधतायत। 3 दिवसात जनता दरबार च्या व्यतिरिक्त जवळपास 100 परिवारांच्या घरी जाऊन फडणवीस भेटी घेणार आहेत। आज सकाळपासून मनीष नगर, बेलत रोड, रामेश्वरी, बेसा या भागातल्या नागरिकांशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधायला सुरुवात केली। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कोकणी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपने एक मेगा प्लॅन तयार केला आहे। गणपतीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या करता भाजप विशेष बस आणि रेल्वे सोडणार आहे। मुंबईतून तब्बल 700 बसेस आणि 6 विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे। लवकरच भाजपच्या कार्यालयात बस आणि रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होईल। कोकणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने हा प्लॅन तयार केला आहे।